शासनाकडे काय मागणी करणार कलावंतांसाठी? शासनाकडे आमची एकच मागणी आहे की जे आमचं पॅकेज बंद झालेलं आहे, आता जवळजवळ 2014 पासून ते पॅकेज आमचं तमाशा फड मालकांचं बंद झालंय, ते परत चालू करावं ही शासनाला आमची विनंती आहे. नितीन कुमार बनसोडे अनेक वर्षापासून या ठिकाणी लोककला या ठिकाणी जपतायत आणि आपण आज थेट खापरखेड गावामध्ये त्यांचा एक विशेष संवाद या ठिकाणी घेतोय. याचं कारण असं आहे की मराठी जी लोककला आहे, लोककला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिवंत असली पाहिजेत, हाच दृष्टिकोन या ठिकाणी बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहेत. सर काय सांगणार आज या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास आपला कसा आलेला आहे? नमस्कार, मी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा चिरंजीव. प्रवास म्हणजे चांगलाच आहे, म्हणजे आतापर्यंत रसिकांचा प्रतिसाद चांगलाच आहे आमच्या पार्टीला, म्हणजे सर्वच पार्टीला. पण आता काय झालंय, मोबाईल आणि टीव्ही चॅनल मुळे म्हणजे जवळजवळ 25 ते 30% तर फरक पडलेला आहे. पण तरी बी आम्ही ही जिवंत कला आहे हे आम्ही टिकवून आतापर्यंत ठेवली आणि ही जिवंत कला ह्याच्या पुढेही आम्ही टिकवून ठेवणार. पण आपल्या संघामध्ये किती लोक काम करतायत? जवळजवळ एक 130 ते 140 माणसं आहेत. हो. पण विविध जिल्ह्यामधून भागामधून आलेले असतील? हो, काही नाशिक जिल्ह्यातले, काही नगर जिल्ह्यातले, काही पुणे जिल्ह्यातले, हो, काही सातारा, अशी कला. काय सगळं या ठिकाणी जनजागृतीच्या माध्यमातून सुद्धा आपण कला या ठिकाणी सादर करतायत. महाराष्ट्रामध्ये जे जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये सुद्धा आपले नंबर आलेले आहेत. हो, आहे ना, आहे ना. माझं एकच सांगणं आहे की आतापर्यंत ह्या लोककलेला म्हणजे सर्व रसिकांनी, सर्व जनतेने आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे आणि इथनं पुढे देखील हे सर्व कलावंत आणि ही लोककला ही अशीच टिकली पाहिजे, अशी सर्व रसिकांनी साथ केली पाहिजे, हीच आमची विनंती आहे. आपल्या आईबद्दल 2 शब्द काय सांगणार? विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि आईंचा एक महिमा सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गौरवास्पद आहे. सांगायचं म्हणजे माझी आजी विठाबाई नारायणगावकर, त्यांची ज्येष्ठ कन्या माझी आई मंगला बनसोडे करोडीकर, म्हणजे आता त्यांनी जवळजवळ वयाच्या 7 वर्षापासून रसिकांची सेवा केली ती आतापर्यंत. म्हणजे आता जवळजवळ माझ्या आईचं वय 74 किंवा 75 आहे, म्हणजे 75 पर्यंत आता आहे वय आईचं, पण तरी अजून रसिकांची सेवा सोडायचं काही त्यानं सोडलं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, जे कलाकार असतो त्याला कला ही जीवन ठेवण्यासाठी ते रसिकांची अजून सेवा करायला एवढं वय झालं तरी आहे माझी एक परमेश्वराचा भाग, तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून एवढ्या सर्व कलावंताचा तिला आशीर्वाद आणि सर्व रसिकांचा आशीर्वाद, म्हणून तिला विविध पुरस्कार मिळाले. राष्ट्रपती पुरस्कार सर्व रसिकांच्या आशीर्वादाने मिळाला माझ्या आईला, म्हणून आतापर्यंत सर्वांच्या आशीर्वाद अजून आहे. कलाकारांनी सांगितलेलं आहे की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भयंकर असताना आपण साथ दिलेली आहे, काय सांगणार? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे जे माझ्या पार्टीतले कलावंत आहेत 100 ते 125, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये 2-2.5 वर्ष तर पार्ट्या सर्व बंद होत्या. म्हणजे आयरन मला जे पॅकेज यायचं कोरोनाचं, म्हणजे काय धान्य म्हणा, काय गहू म्हणा, तांदूळ म्हणा किंवा काही पैसे, ते आम्ही ठेवत नव्हतो, माझ्या कलावंताला मी द्यायचो. त्यांना तर आपल्याशिवाय कोण आहे. पण देवाच्या आशीर्वादाने हा कोरोना गेला, मनोरंजनचे कार्यक्रम सर्व सुरू झाले आणि सर्व जनता, सर्व महाराष्ट्र, सर्व भारत देश
हा कोरोनाच्या म्हणजे कवळत सुटला हीच ईश्वर चरणी प्रार्थना. साहेब या ठिकाणी जी शासनाकडे काय मागणी करणार कलावंतांसाठी? शासनाकडे आमची एकच मागणी आहे की जे आमचं पॅकेज बंद झालेलं आहे, आता जवळजवळ 2014 पासून ते पॅकेज आमचं तमाशा फड मालकांचं बंद झालंय, ते परत चालू करावं ही शासनाला आमची विनंती आहे. त्याच्या विविध योजना या ठिकाणी निघाल्या, त्या योजनापैकी या ठिकाणी आणखी योजना या ठिकाणी आपल्या महिला भगिनींना द्यावी. हो हो हो, ते तर आता चालूच आहे म्हणजे सर्वांना, पण आमच्याकडे रसिका म्हणजे सरकारने लक्ष द्यावं हीच माझी सरकारला विनंती. रसिकांना काय आव्हान करणार? रसिकांना हेच आता आव्हान आहे, जेवढे माझी जनता आहे, माझे सर्व चाहते रसिक आहे की आता तुमच्या हातात आहे ही कला आयुष्यभर टिकवायचे, पण आम्ही ही कला सोडणार नाही. ही जिवंत लोककला आहे, ही आयुष्यभर टिकवणार झाली. इथून पुढे आतापर्यंत टिकलेले आहे आणि इथनं पुढे देखील आम्ही ही जिवंत कला रसिकांच्या समोर सादर करणार. आतापर्यंत चांगला रसिकांचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि इथनं पुढे देखील असाच रसिकांचा प्रतिसाद हवा आणि द्यावं ही सर्व रसिकांनी. या ठिकाणी युवक आणि युवती या ठिकाणी कला क्षेत्रामध्ये उतरतायत, काय सांगणार? आहे ना, म्हणजे आपल्या भागात त्यांच्या मनावर आहेत. आता जे ज्यांना कला जे आपण म्हणतो ना, जी कलावंताची कला आपल्या अंगात थांबून राहत नाही, ती रसिकांच्या समोर सादर करावंच लागतं. कला ही चांगलीच आहे, ह्याला वाईट पण म्हणू शकत नाही. ही जिवंत लोककला आहे. जेवढं अजून कलावंत काही तयार होते तेवढं चांगलंच आहे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत नितीनदादा बनसोडे आणि त्यांच्या कार्यक्रमाला सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.